शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ब्रेकफास्ट पे चर्चा झाली आज सर्व महायुतीच्या आमदारांची, मंत्र्यांची. कसा होता हा सगळा कार्यक्रम? नाही, आता कसं नागपूरला सर्व येतात त्यांच्या भूमीमध्ये, त्यांच्या भागामध्ये आम्ही आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या. आणि तसं प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्याने नाश्त्याला जेवण्यासाठी बोलत असतात. त्यातला एक भाग होता, त्यात नवीन काहीच नाही. नक्कीच. विधानसभेमध्ये काल नंबर 1 वरून बरंच वादंग पाहायला मिळालं. जयंत पाटील म्हणाले की नंबर 1 नंबर 1च असतो, नंबर 2 नंबर 2 असतो. याला उत्तर देखील दिलं शंभूराजे देसाईंनी, आम्ही नंबर 1 नंबर 2 अदली बदली करत राहतो. कसं पाहता याकडे? नाही, अर्थात तो फ्लोअरवर आलेला विषय, सहज आलेला विषय त्याच्यातून झालेला आहे. तो असं काय जाणीवपूर्वक झालेला नाही विषय काही. तुम्हाला बोलू दिलं नव्हतं बिलावरती, आणि या संदर्भात विधानसभा अध्यक्षांची काही तुमचं बोलणं झालं आहे का, किंवा होणार आहे का? आणि हा जो काही प्रकार घडला याच्यावरती काही ॲक्शन घेतली जाणार आहे का? कारण हा सगळ्या आमदारांच्या अधिकाराचा विषय आहे. नाही, कसं आहे, माननीय अध्यक्ष महोदयाला संपूर्ण सभागृह चालवायचे असतात. आणि त्यामुळे काही एवढ्या सर्व लोकांना बोलून द्यायचं म्हणल्यानंतर मग तो वेळ पुरणार नाही. त्यांना वेळेची मर्यादा आहे. मागणं आमचं काम आहे, मतदारसंघातल्या मागण्या तिथं मांडणं आमचं काम आहे. आम्ही प्रयत्न करतो की आम्हाला मिळालं पाहिजे. काय चौथा दिवस आहे आणि उद्धव ठाकरे आज येणार आहेत अधिवेशनामध्ये. चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे खरं तर इथे पोहोचत आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण तापेल, तवा तापेल असं बोललं जात आहे. नाही, मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण अधिवेशन अटेंड केलं पाहिजे. एकच दिवस काय, एक दिवस करून काय कळणार आहे? मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण अधिवेशन अटेंड केलं पाहिजे. त्यांना सर्व बारकावे कळतील यातले. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.